नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे पाटील यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत आज मुंबई अक्षरशः सकाळी रोखून धरलेली होती. मुंबईचं जनजीवन ठप्प होईल अशा पद्धतीचं शक्ती प्रदर्शन मनोज जरांगे पाटील यांचं झालेलं आहे. मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या पहिल्या उद्दिष्टामध्ये यशस्वी झालेले आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. ज्या पद्धतीने त्यांना अंतरवली सराटी ते मुंबई असा प्रतिसाद मिळाला, हा प्रतिसाद अभूतपूर्व होता, त्यांचा विश्वास वाढवणारा होता, हे मात्र निश्चित. आता खरं तर या पुढचा प्रश्न आहे, त्यांच्या मागणीचं होणार काय याबाबत सरकारची आताची जर भूमिका पाहिली, या क्षणापर्यंतची जर भूमिका पाहिली तर सरकार अजूनही ठाम आहे की एकाच काढून आम्ही दुसऱ्याला देणार नाही. म्हणजे ओबीसींच्या आरक्षणामध्ये मराठ्यांना वाटा देणार नाही या भूमिकेवरती सरकार ठाम आहे. एवढंच नाही, जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे ते सरकारनं फारसं गंभीरतेने घेतलेलं नाही याचं देखील द्योतक मी तुम्हाला काही उदाहरणासह दाखवून देऊ इच्छितो. एक तर मराठा आरक्षण समितीचे जे इम्पॉवर कमिटी जी नेमलेली आहे, मंत्रिगट जो नेमलेला आहे, त्या गटाचे राधाकृष्ण विखे पाटील हे आज दिवसभर त्यांच्या शिर्डी आणि संगमनेर या भागामध्येच होते. म्हणजे जे मराठा आंदोलक राज्यभरातून मुंबईला आलेले आहेत, मात्र त्या समितीचे अध्यक्ष हे त्यांच्या मतदारसंघामध्ये संध्याकाळपर्यंत होते. एकतर खरोखरीच मुंबई जाम व्हावी नाही, मुंबई ठप्प व्हावी नाही म्हणून सरकारचा जर प्रयत्न असता तर त्यांनी स्वाभाविकपणे या समितीला आधीच ऍक्टिव्ह केलं असतं आणि त्यानुसार वाटाघाटी सुरू केल्या असत्या. म्हणजे आता जवळपास रात्रीचे 8 वाजलेले आहेत 29 तारखेचे, तोपर्यंत तरी सरकारकडनं कोणताही मेसेज, कोणताही निरोप हा जरांगे पाटील यांच्यापर्यंत गेलेला नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली जी भूमिका आहे, सातत्यपूर्ण जी भूमिका आहे ती कायम ठेवलेली आहे. ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजाला आम्ही एकमेकांसमोर आणणार नाही असं स्पष्ट करत ओबीसीमध्ये मराठ्यांना आरक्षण देणार नसल्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केलेला आहे. यावर जरांगे पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी असं म्हटलेलं आहे की खरं तर सरकारनं असं बोलायला नको होतं, मुख्यमंत्र्यांनी असं बोलायला नको होतं. जर कुणी ओबीसी नेता बोलला असता तर ते मी समजू शकलो असतो, पण जेव्हा सरकारच असं म्हणतंय की ओबीसी आणि मराठा यांना आम्ही समोरासमोर आणून देणार नाही आणि ओबीसीमध्ये मराठ्यांना घुसू देणार नाही. जरांगे पाटील यांची भूमिका अशी आहे, जे काही आरक्षण ओबीसीनं आता 32% आहे, हे 32% आरक्षणाचा जो आकडा आहे हा आकडा चुकीचा आहे. हा आकडा ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आरक्षण देणार आहे. या मुद्द्यावरती ते आज पुन्हा बोललेले आहेत आणि सरकारला हे मात्र काही मान्य नाहीये. सरकारला असं म्हणायचं आहे की जे काही ओबीसींना मंडलनुसार किंवा इतर समित्यानुसार जे आरक्षण मिळालेलं आहे ते योग्यच आहे, त्याच्यामध्ये आम्हाला कपात करता येणार नाही. दुसरे एक जरांगे पाटील यांच्या बाजूने एक अशी गोष्ट घडलेली आहे की उल्हास बापट जे राज्यघटनेवरती बोलतात आणि हा प्रश्न कसा सोडवू इच्छितो आणि जरांगे पाटील यांच्या मागणीमध्ये कितपत तथ्य आहे याबद्दल त्यांनी स्पष्टपणे भूमिका व्यक्त केलेली आहे. उल्हास बापट यांचं मत यासाठी महत्वाचं आहे की आतापर्यंत कायदेशीर बाजू या जरांगे पाटलांच्या बाजूने कधी पुढे येत नव्हत्या. जरांगे पाटलांची ही जी काही मागणी आहे ही एका आंदोलकाची मागणी आहे आणि जरांगे पाटील काही शिकलेले नाहीयेत, त्यांना काही समजत नाहीयेत, अशा प्रकारे या मागणीकडे पाहिलं जातं. मात्र पहिल्यांदा उल्हास बापट यांनी असा मुद्दा मांडलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जरांगे पाटील यांनी जी भूमिका 50% आत आरक्षण द्या ही भूमिका योग्य आहे. त्यामुळं जे एससीबीसीचं आरक्षण आहे हे घटनेनुसार नाहीये, ते 50%पेक्षा जास्त आहे, त्यामुळे ते एव्हाना तेवी उडणारच आहे. जर मराठ्यांना टिकणारं टिकाऊ आरक्षण द्यायचं असेल तर उल्हास बापट यांचं देखील जरांगे यांच्याप्रमाणे मत आहे, हे मला विशेष वाटतं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की राजकीय लोक किंवा राजकीय नेते सत्ताधारी ही मागणी मान्य करतील की नाही हे मला सांगता येत नाही, पण ज्या पद्धतीनं आरक्षण द्यायला पाहिजे तर ते आरक्षण 50%च्या आत याच पद्धतीने द्यायला पाहिजे. म्हणजे ओबीसींचा वाटा कमी करून मराठ्यांना त्याच्यामध्ये घेतलं जावं, असा हा उल्हास बापट यांचा देखील युक्तिवाद आहे. आता याच्यामध्ये अनेक जर तर आहेत, अनेक किंतु परंतु आहेत आणि ही जी मागणी आहे ही सहजासहजी मान्य होणारी अजिबात नाही. कारण मराठ्यांसारखा इतका मोठा जातसमूह, संख्येनं प्रचंड असलेला जातसमूह ओबीसीमध्ये घेतला तर त्याचे राजकीय सामाजिक परिणाम हे मोठ्या प्रमाणात होणार आहेत. आता याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा एकच वाक्य जे आहे ते मला थोडंसं मराठा आरक्षणाच्या बाजूने दिसत आहे.
त्यांचं म्हणणं असं आहे, तर राजकीय आरक्षण सोडून जर काही जरांगे पाटलांनी इतर मागण्यांवरती जर आमच्याशी चर्चा केली तर त्यावर आम्ही सकारात्मक विचार करू. म्हणजे ओबीसीना जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण आहे ते मराठी ओबीसी मध्ये जर आले तर ते मराठ्यांना द्यावंच लागेल. पण याच्यामध्ये काही सुवर्णमध्ये काही गाठता येतो का आहे का, ही जर सरकारची भूमिका कुठे तपासायची आहे तर ती फक्त तपासण्याची जागा एकच वाक्य आतापर्यंत मला मिळालेलं आहे. जर राजकीय आरक्षण सोडून जरांगे पाटील इतर बाबींवर काही बोलत असतील तर आम्ही त्याच्यावर सकारात्मक मार्ग काढू. त्यामुळं जरांगे पाटील आणि सरकार हे दोन ध्रुवावरती आहेत हे आतापर्यंत तरी स्पष्ट झालेलं आहे. जरांगे पाटील अजूनही म्हणतात की आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही, मी मरेल पण ओबीसी मध्येच आरक्षण घेऊन या प्रश्नी तोडगा काढेल. त्यामुळं हे दोन ध्रुव कसे येणार आणि आंदोलन पुढे कसं जाणार हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. मुंबईमध्ये जर यापेक्षा जास्त उग्र आंदोलन झालं तर ऐन गणेशोत्सवामध्ये मुंबईकरांचे देखील हाल होतील. आंदोलक पावसामध्ये त्या ठिकाणी आझाद मैदानावरती गेलेले आहेत, त्यांचे हाल ऑलरेडी सुरू झालेले आहेत. त्यामुळं आंदोलकांच्या देखील एक परिसीमा, त्यांच्या सहनशीलतेची परिसीमा सरकारनं पाहू नये. सरकार याबाबत जरांगे पाटलांशी उघडपणे बोलत नाहीये, त्यामुळं तो रोष आणखीन वाढत आहे. त्यातून दुसरी गोष्ट अशी आहे, ओबीसी नेते बोलतात ती गोष्ट बरोबर आहे, लक्ष्मण हाकेंचा तो अजेंडा आहे किंवा इतर ओबीसी नेत्यांनी बोलणं स्वाभाविक आहे. पण सरकारमधली जी मंडळी ज्या पद्धतीने व्यक्त होत आहेत त्यामुळं आंदोलकांमधली चीड वाढत आहे. त्यामुळं याच्यावर देखील सरकारच्या बाजूनं संयम ठेवण्याची गरज आहे. मुख्यमंत्री एक बोलतात आणि त्यांचे पाठीराखे मात्र जरांगे यांच्यावरती तुटून पडतात, आमदार तुटून पडतात. हे कुठेतरी रोखलं जायला हवं, तरच यातनं काहीतरी मार्ग निघू शकेल. आता जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केलेलं आहे. त्यांना 30 ऑगस्ट आणखीन एका दिवसासाठी आंदोलनाची मुदत मिळालेली आहे. अर्थात हे 2 दिवसांमध्ये आंदोलन संपेल असं मला वाटत नाहीये, पण सरकार यावर फार गांभीर्याने विचार करत आहे हे देखील मला कुठे दिसून येत नाही. त्यांची भूमिका एकच आहे आणि ती थोडीशी ओबीसीच्या बाजूने झुकते आहे हे देखील तितकंच उघड आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की ओबीसीचं काढून आम्ही मराठ्यांना देणार नाही. त्यामुळं ही दोन टोकं आहेत, ही दोन टोकं पुढच्या 2 दिवसांमध्ये कशी जवळ येतात याच्याकडे आपलं लक्ष राहील. तोपर्यंत पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.